मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की पुसणाऱ्या हातांच्या शोधात अश्रूही भावुकपणे ओघळतात. पुसणाऱ्या हातांच्या शोधात अश्रूही भावुकपणे ओघळतात. व्यर्थ असेल का वाहने उगाचच. पुसणाऱ्या हातांच्या शोधात अश्रूही भावुकपणे ओघळतात. व्यर्थ असेल का वाहने उगाचच. अंतरात उतरले तरच भाव कळतात. व्यर्थ असेल का वाहने उगाचच. अंतरात उतरले तरच भाव कळतात. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो किंवा केलेली असते आणि त्या गोष्टीचं जर मोल समोरच्याला कळत नसेल तर आपलं करणं हे व्यर्थ होतं असं आपल्याला वाटायला लागतं. असं म्हटलेलं आहे की आपण कर्म करत राहावं आणि फळाची अपेक्षा करू नये. परंतु मानवी स्वभाव आहे की जे आपण करतो ते समोरच्यानं केलं पाहिजे अशी साधी सोपी आणि माफक अपेक्षा जी आहे ती जर का कोणी ठेवली तर त्यामध्ये कधीच काही गैर नसतं. परंतु त्या माफक अपेक्षासुद्धा जेव्हा पूर्ण होत नाहीत, प्रत्येक वेळी आपण चुकीचं ठरवलं जातो आणि समोरचा व्यक्ती स्वतःला कायम बरोबर असं म्हणत राहतो. समोरच्या व्यक्तीच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षाच जर पूर्ण होत नसतील तर मात्र आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडलं जातं. आणि ते आत्मचिंतन असतं. ते आत्मचिंतन हे साऱ्या काही भूतकाळातल्या आठवणींना आपल्या नजरेसमोर आणतं. आणि जेव्हा त्या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खरंच आपण तर आपलं खूप सारं केलेलं आहे, खूप सारं बेस्ट दिलेलं आहे, परंतु ते व्यर्थ तर नाही ना गेलं. व्यर्थ